मुंबईतील ऐतिहासिक अशा दादर कबूतरखान्याच्या भवितव्यावरून गेल्या वर्षभरात मोठा वाद रंगलेला होता। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबूतरांना दाणा टाकण्यास बंदी घालण्यात आली असली तरी आजही काही जैन संघटनांकडून दादर कबूतरखाना पूर्ववत सुरू करण्याची मागणी होतीये। मात्र या मागणी दरम्यान मुंबई महापालिका कबूतरखान्याचं सुशोभीकरण करण्याच्या तयारीत आहे। ताडपत्री हटवून त्याऐवजी पारदर्शक ॲक्रिलिक शीट्स बसवणं तसेच परिसरात हिरवळ आणि वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून वॉर्ड समितीच्या मंजुरीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। मी सध्या दादर मधल्या कबूतरखान्यापाशी उभा आहे। याच कबूतरखान्यावरून काही दिवसांपूर्वी एक वाद रंगला होता। या ठिकाणी महानगरपालिकेने कारवाई केली होती, अजून देखील ती कारवाई कायम आहे आणि या ठिकाणी ताडपत्री लावून हा संपूर्ण कबूतरखाना हा बंद करण्यात आला होता। पण आता महानगरपालिकेने एक नवीन प्रस्ताव तयार केला आहे आणि या ठिकाणी आता ब्युटिफिकेशनचं काम हे करण्यात येणार आहे। हा प्रस्ताव हा तयार झाला आहे। हा थोड्या दिवसातच वॉर्ड स्तरावरती हा मंजुरी देखील या प्रस्तावाला मिळेल। या ठिकाणी ब्युटिफिकेशन संपूर्णपणे करणार आहेत। या ठिकाणी कशा प्रकारे झाडं लावता येतील, त्यासोबत वेगवेगळ्या प्रतिमा इकडे निर्माण करता येतील, अशा प्रकारे संपूर्णपणे या कबूतरखान्याचा आता कायापलट हा लवकरच होणार आहे। या कबूतरखान्यावरून एक मोठा वाद रंगला होता। या ठिकाणी महानगरपालिका आणि काही नागरिकांमध्ये संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळाला होता। पण काही दिवस उलटल्यानंतर आता महानगरपालिकेने एक प्रस्ताव तयार केला आहे आणि या ठिकाणी आता सुशोभीकरणाचं काम हे काही दिवसातच सुरू होईल। कॅमेरामन अनिल संगारेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।